Hello, this is the My Artifact episode number 645. आजची तारीख आहे 9 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:56. म्हणजे आता फक्त डेट बदलण्यासाठी फक्त 4 मिनिट बाकी आहे. म्हणजे आपण उद्यापर्यंत आर्टिफॅक्ट एपिसोड करणार आहे. आजचा दिवस बहुत ही टेरिफिक, बहुत भयानक म्हणजे भयानक माझ्यासाठी कोणता? भयानक म्हणजे माझ्यासाठी असा की थोडासाही टाईम नाही स्वतःला असं पॉज देण्यासाठी का स्टॉप देण्यासाठी का बस आता टाईम झाला ना, आता बस स्टॉप होऊन जाऊ. जसं लाईक ड्युटीवरून आलं का मी कसं एकदम स्टॉप होऊन जातो बाई. आता आपला राज आहे. आता एकदम मी लॅपटॉप पाहीन, टी व्ही पाहीन, मोबाईल पाहीन, काही करीन, बट मी माझं करीन, काही इकडे तिकडे हिंडणार नाही. बट आज कसं ॲक्च्युली कसं आज माझा पेपर होता कायनेमॅटिक्स ऑफ मशीन. पढाई वगैरे घंटाने झाली होती. काही नाही, फक्त थेरी वगैरे जेवढं वाचलं तेवढं, न्यूमरिकल वगैरे काही नाही. थेरी ऑफ मशीनचा पेपर काढायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा आहे कॅम अँड फॉलोअरची डायग्राम डिस्प्लेसमेंट डायग्राममध्ये झाला. ते डिस्प्लेसमेंट डायग्राम काढणं बहुत जास्त इम्पॉर्टंट, कारण 16 मार्काचं तेच होतं. 16-32 जर 16 मार्काचं ते, आणि मग रेस्ट ऑफ दी असं थेरीमध्ये जर मी कव्हरअप केले असेल माझा पेपर निघाला असता. बट माझा डिस्प्लेसमेंट डायग्राम जे नव्हतं त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही. आणि आज कसं माझं नाही पेपर द्यायचं मूड होतं ना काही. मी इंजिनिअरिंग खूप लाईटली घेऊन राहिलं आहे, बहुत लाईटली. कारण मी पढाई पण नाही करून राहिला आहे. खरंच जेन्युअनली सांगतो, मी खरंच पढाई नाही करून राहिला. इट्स कम्प्लिटली टेरिफिक टू मी. एक बहुत वाईट आहे माझ्यासाठी हे असं, कारण इंजिनिअरिंग लाईट घेणं, थोडंसं याच्याबद्दल काही पढाई नाही करणं. म्हणजे तुला थोडी डेस्टिनी अचीव करायची आहे, ठीक आहे, बट कसं की या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुला मुंबईला सेटल होणं. आता इफ माझी पोस्टिंग जर मुंबईमध्ये झाली तर मला इंजिनिअरिंगची काही गरज नाही, नथिंग, काही नाही. बट जर माझी पोस्टिंग समजा जर मुंबईमध्ये नाही झाली तर मग एक खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल, बहुत जास्त प्रॉब्लेम. आणि तू इथपर्यंत काऊन गेला पोस्टिंगपर्यंत? तुझा पेपर निघते का नाही हेच तर नाही माहीत. तुझा तो जेईचा पेपर दिला तो हा निघते का नाही हाच तर नाही माहीत. ॲक्च्युली कसं आहे की मला पण नाही माहीत यार आता यांची आतमधली सेटिंग कशी काय चालते, ते मामाची, आणि ते लोक कसे काय कोऑपरेट करतात आणि कसे काय, आय डोंट नो. मला फक्त एवढं सांगितलं गेलं आहे का मी स्टेट गव्हर्नमेंटच्या ॲज अ जेईसाठी लागणार आहे. बट का माहीत का होणार आहे मला पण काही खास माहीत नाही. बट जे काय होणार आहे हे 2-3 महिन्यातच होणार आहे एवढं मला माहीत आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तू इंजिनिअरिंग लाईट काऊन घेऊन राहिला? आय डोंट नो, माझ्या ह्याच्यात डोकंच नाही चाललं म्हणजे कसं आहे की हे जॉबच्या अगोदर जेव्हा मी वर्धेला होतो तेव्हा कसं एक प्रकारे डेस्पिरेशन होतं, आणि माझ्याशिवाय पढाई करण्यासाठी दुसरं काही चॉईसच नव्हती, बिलकुल नाही. म्हणजे जर तू पढाई नाही केली तर यू गेट फेल, अँड देन यू गेट फेल, फादर अँड मदर गेट मॅड टू यू, अँड देन थिंग्स आर रिअली रफ. तर त्यामुळे कसं मी पढाई करत होतो, जसं जमत असेल त्या पद्धतीने मी पढाई करत होतो. लायब्ररीमध्ये जात होतो, कधी घरी 1-2 घंटे वगैरे पढाई करत होतो. बट आता कंडिशन अशी आहे की इफ जर मी पढाई केली किंवा नाही केली तरी आईवडिलांचा सपोर्ट आहे, प्लस जॉब आहे, आणि इथे राहण्यासाठी घर आहे जे की मला कोणी मना बोलायला नाही. आणि
या इंजिनिअरिंगमध्ये सर्वात जास्त फॅक्टर इम्पॉर्टंट पडते का, तुला का करायचं आहे. आता याच्यामध्ये बाकीचे कॅरेक्टर इन्क्लूड नाही होणार. जस्ट लाईक जसं आता वडिलांचं टेन्शन, आई म्हणे की बाबू पढाई कर पढाई कर पढाई कर, पण आता तर नाही म्हणू शकत ना, कारण आता तर मी कसं जॉब करून राहिलो आहे. तर आई वडील आता असं नाही म्हणणार. आई वडील असं नाही म्हणणार. आणि आता या गोष्टीचा आपल्याला सांगावं लागतं का आपल्याला इंजिनिअरिंग किती महत्त्वाचं आहे. आणि जर आपण असंच होत राहिलं तर आपली कंडिशन कुठे राहील. आय नो, तुला माहिती आहे का, तू हार्डवर्क पण करत आहे, बट या हार्डवर्क सोबत थोडं स्मार्ट वर्क जर केलं तर, थोडं पढाई जर केली तर, हार्डवर्क आपण करून राहिलं बट याच्यासोबत थोडं स्मार्ट वर्क पण करायला लागते ना. हार्डवर्क म्हणजे गध्यासारखं काम करत राहणं करत राहणं करत राहणं आणि देन करतच राहणं राव. याला हार्डवर्क 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 म्हणून आपण डेस्टिनी अचीव नाही करू शकत. एक प्रकारे गाय कसं दिवसभर काम करते आणि संध्याकाळी गोठ्यात येऊन झोपते, अशाप्रमाणे कंडिशन नाही झाली पाहिजे. आपण कसं मेहनत करून राहिलो ती याचं फळ आपल्याला नियर अबाउट 4 times बेटर पाहिजे, म्हणजे आपल्याला आपली डेस्टिनी अचीव करता आली पाहिजे. तर हे खूप महत्त्वाची गोष्टी आहे. तर आपल्याला कसं या साऱ्या गोष्टी शिकावं लागेल. पण शिकावं केव्हा राव, आता पेपर आले, आता सोमवारी माझा पेपर आहे आणि तू आता प्रोजेक्टर घेईन आणि प्रोजेक्टर घेतल्यानंतर पिक्चर पाहशील, मग पिक्चर पाहिल्यानंतर पढाई गेली भोकात आणि मग बाकी सगळं गेलं भोकात आणि देन पेपर लागन बॅग, पुन्हा ठीक आहे पैसे भरून देऊ 2,500 रुपये, बट पुन्हा ते सब्जेक्ट टेन्शन. वेल ॲक्च्युली माझं माइंड पाहा, मी पहिलेपासूनच इंजिनिअरिंग नाही करणार असं मी ठरवलं होतं. या म्हणजे जसा माझा डिप्लोमा झाला मी स्वतःला म्हणलं का हॅड इनफ, मी इंजिनिअरिंगसाठी कॅपेबल नाही आणि मी अगोदर म्हणलं. मग मी इंजिनिअरिंग यासाठी केलं का फक्त जस्ट माझ्याला दाखवण्यासाठी का मी करून राहिलो आहे बा, म्हणजे मी तुमच्या अपेक्षेवर पाणी नाही पसरून राहिलो आहे, तुम्ही जे सांगून राहिले त्याबद्दल करून पण राहिलो आहे. थोडासा एफर्ट तर घे राहा. पुस्तक आण, थोडंसं पुस्तक वाच, का ते पुस्तक नेहमी धूळ खात राहते का. आणि मला काही कळून नाही राहिलं. जेव्हा मी पुस्तक हातात घेतो तेव्हा झोप लागते. तर याच्याबद्दल का करावं, हे खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. पहा, जर तुझं थिअरी ऑफ मशीनचा पढाई वगैरे झाली नाही तर मग तू वर्धेला गेला कशाला पेपर द्यायला. मला असं वाटते का आपल्याला पढाई येत नाही, म्हणजे आता आपल्याला सब्जेक्ट येत नाही तर आपण कसं मुद्दामून तो सोडून द्यायला नाही पाहिजे. मी कसं लास्ट चान्सपर्यंत गिवअप नाही करणार, म्हणजे मी मधातूनच गिवअप नाही करणार. एकदम लास्ट चान्सला जिथे मला कळलं की आता राव हे जे टॉपिक आहे हे माझ्या डोक्याच्या पलीकडे आहे आणि याला मी सॉल्व नाही करू शकत, तेव्हाच मी गिवअप करतो. जर तू म्हणशील का मी इथूनच माझी पढाई नाही झाली तर मी तिथे गेल्यावर काय शेट उठू शकतो, तर मी इथूनच गिवअप केला तर मग कारण हे मला पण वाईट वाटेल राव, स्वतःला सुद्धा. त्यामुळे पेपर येत असो किंवा नसो, तू वर्धेला जा, पेपर दे, प्रेझेंट राहा. तुला ॲक्च्युली कळेल का काय खूप काही गोष्टी पेपर व्यतिरिक्त सुद्धा खूप काही गोष्टी कळते का. सेंटर कसं आहे, पेपर कसे सॉल्व करावं लागते, आन्सर शीट कशी असते, लॉट्स ऑफ थिंग्स आपल्याला रिकॉग्नाइज होते राव. पहा आता कसं आपण इंजिनिअरिंगचे पेपर आपण फर्स्ट टाइम देऊन राहिलो आहे, तर एक प्रकारे कसं आपल्याला हे नवीन आहे ह्या साऱ्या गोष्टी आणि आपण फुल्ली प्रिपेअर्ड नव्हतो याच्यासाठी. बट आता जी नेक्स्ट सेमिस्टर आहे त्यासाठी थोडं प्रिपेअर राहा आणि नेक्स्ट सेमिस्टरला पुन्हा त्यांचे पेपर, अरे बाप रे यार, प्लीज मला हा विषय काढू नको यार, कारण हा विषय काढल्याने मी स्वतःलाच एक प्रकारे रिग्रेट फील करतो का मी किती वाईट आहे आणि किती हे आहे.
प्लीज. मला स्वतःच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये स्वतःला गिल्टी नको ठरू, बट हे रिअल फॅक्ट आहे ना राव, प्लीज. का हे रिअल फॅक्ट आहे आणि या रिअल फॅक्टला जर तू असं एक प्रकारे इग्नोर करशील तर कसं चालेल. आपण आपल्या डेस्टिनीमध्ये इंजिनिअरिंगचं का काम आहे सांगतं, बट आपल्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी एक प्रकारे बेस स्टेशन आहे राव ते इंजिनिअरिंग. प्लीज हॅव टू अंडरस्टँड. आता तू म्हणशील पुन्हा मग एमटेक कर अँड देन PhD कर. वेल मी असं नाही म्हणणार, मला वाटेल असं करणं, बट मी असं नाही म्हणणार. वेल सर्वात इम्पॉर्टंट थिंग आहे आपल्यासाठी मुंबईमध्ये सेटल होणं, फर्स्ट थिंग फर्स्ट. आणि तिथे जॉब करणं आणि तिथे सेटल होणं. सेटल म्हणजे आपल्याला तिथे घर आणि गाडी आणि एक जॉब, या 3 गोष्टी पाहिजे. जर मुंबईमध्ये आपल्याला या 3 गोष्टी या ज्युनियर इंजिनियरच्या भरोशाने होत असेल तर तू इंजिनिअरिंग करू नको. बट जर या 3 गोष्टी तुला जर भेटत नसेल मुंबईमध्ये तर तुला इंजिनिअरिंग करणं बहुत जास्त गरजेचं आहे. कारण आपल्याला जोपर्यंत मुंबईमध्ये जावत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. नथिंग. तर आपल्याला मुंबईला जाणं, मुंबईला सेटल होणं, याच्यामध्ये जर तुझं ज्युनियर इंजिनियर कामी पडत असेल तर देन ओके. मी तुला पेपरही दे म्हणणार नाही आणि नाही पढाई करणार म्हणणार नाही. प्लस बट जर मुंबईला जाण्यासाठी आपल्याला इंजिनिअरिंग महत्त्वाचं आहे तर यू हॅव टू डू दिस. या आणि याची सुरुवात आपल्याला आतापासूनच करायची आहे. इंजिनिअरिंगबद्दल जे झालं, जे रिअल फॅक्ट आहे ते तर होतेच आहे. आज का झाले ते सांगतो, ठीक आहे. पेपर सुरू व्हायच्या मी बिलकुल तयार झालो 9 वाजता आणि गाडी काढली तर गाडी सुरूच नाही झाली. गाडीचा प्रॉब्लेम आला, गाडी सुरूच नाही झाली. 15 मिनटं त्या गाडीनंच खाल्ले. मग आईने त्या रवी मामाची गाडी घेतली आणि ते गाडी घेऊन जा म्हणे. तर मी रवी मामाची गाडी घेतली, गाडी घेऊन गेलो, पेपर दिला. मग तिथून मी बँकेत गेलो कारण माझ्यापाशी पैसे नव्हते काहीच. माझ्याकडे पैसे पूर्ण खाली झाले होते आणि मला जायचं होतं नागपूरला. तर मी कसं जाईल म्हणलं तर पहिले बँकेत गेलो, पैसे काढले, 2000ची नोट. आता चिल्लर कुठे भेटन का माहीत. त्याच्यानंतर घरी आलो, गाडी दुरुस्त करायला नेली, सोबत वडिलांचं ATM नेलं. वडिलांना फोन केला की तुमचे 2000 रुपये काढत आहे म्हणून. पैसे काढले, गाडी दुरुस्त केली, 1100 रुपये खर्च आला. 1100 रुपये खर्च आल्यानंतर 200चं पेट्रोल सोनूच्या याच्यात, 200चं पेट्रोल मोठ्या गाडीत, तरी 1500 रुपये. आणि 1500 रुपये नंतर 500 रुपये माझे पैसे लागले. आणि मग तिथून मग मी तिथून गाडी आणत्यामध्येच 6:30 वाजले. 6:30 वाजल्यानंतर जेव्हा मी गेलो तिथे बसस्टॉपमध्ये, ते म्हणे थांबा लागेल म्हणे, 7-7:30पर्यंत गाडी येईल म्हणे. मग थांबतो म्हणलं ओके ठीक आहे. बट नंतर मग त्यांनी 10 मिनिटात सांगितलं का भाऊ आता काही गाडी वगैरे काही 7:30 वगैरे बहुत वेळ लागेल, तर तुम्ही वगैरे एखादी बस वगैरे घेऊन चालले जा. तेव्हाच मला बहुत राग आला राव, कारण पहिलेच कोणी सांगितलं, 10 मिनिट माझे काय वेस्ट केले. तर मी पुन्हा बसस्टॉपवर गेलो. बसस्टॉपवर एवढी भीड बहुतच. मग पिंटीला फोन केला, म्हणलं का वर्धेवरून नागपूरला जाणारी कोणती रेल्वे गाडी आहे म्हणलं. तर तो म्हणे जबलपूर एक्सप्रेस आहे म्हणे 7:30 वाजता. आणि 7 वाजले होते. तर मी धावत गेलो रेल्वे स्टेशनवर. म्हणजे 10 रुपयाचा ॲटो केला, पुन्हा वापस गेलो रेल्वे स्टेशनवर कारण गाडी मिस नाही झाली पाहिजे. तिकीट काढली आणि सुपर एक्सप्रेसमध्ये जाऊन बसलो 7:30 वाजता. तर मला वाटलं की 1 घंट्यात पोहोचून जाईल, तर 8:30पर्यंत पोहोचून जाईल म्हणलं. बट मला का माहीत राव का हे 8:30 वाजता पोहोचेल म्हणून. सुपरफास्ट फक्त नावासाठीच आहे. हे निघाली करीब 7:45ला निघाली. 7:45वरून ते करीब 9:45 म्हणजे 2 घंटे घेतले नागपूरला येण्यासाठी. 2 घंटे सुपरफास्ट एक्सप्रेसवर. बापरे, 2 घंटे 9:45. आणि त्याच्यानंतर माझ्यापाशी सर्वात मोठा क्वेश्चन आला की मी आता खापरखेड्याला जाऊ कसा. आणि सर्वात भयानक इन्सिडन्स माझ्यासाठी हा होता की मी रेल्वे स्टेशनवर आलो. रेल्वे स्टेशनवरून बर्डी पुन्हा भोकादायक काहीच माहीत नाही.
काहीच माहित नाही, ना गाडी दिसून राहिली ना काही. ऑटोवाला म्हणे, तो म्हणे 80 रुपये 60 रुपये 80 रुपये. अरे मला हे काय म्हणलं बाहेर. मग अचानक तो एक ऑटोवाला भेटला, तो म्हणे बस स्टॉपपर्यंत देतो म्हणे, तिथे त्यांचे पॅसेंजर पण होते, 20 रुपये घेतो म्हणे. ठीक आहे, तर त्याने 20 रुपये घेतले, बस स्टॉपपर्यंत सोडून दिला. पण कोणता बस स्टॉप त्याने तर कुठं सोडून दिलं मला पण नाही माहीत. मग तिथून मग मी विचारत बर्डी या रस्त्याने जा म्हणे, ऑटोवाला भेटूनच जाईल म्हणे. मग तिथून एक ऑटोवाला भेटला, त्याने बर्डीपर्यंत सोडून दिला. तर मला रेल्वे स्टेशनपासून बर्डीपर्यंत येण्यासाठी 40 रुपये खर्च करायला लागले. आणि मग तिथून मग मला शेवटली गाडी होती, फक्त 2 मिनिट उरले होते फक्त निघण्यासाठी. खापरखेड्याची शेवटली गाडी होती. तर मला त्या गाडीत भेटली जागा आणि बसलो. आणि आता करीब 11 साडे 11 वाजता इथे आलो. आल्यानंतर थोडंसं जेवण केलं, बादलसोबत थोडीशी चॅटिंग केली, संडास वगैरे केली, आणि आता 45 एपिसोड. सो आज दिवसभर बहुत रफ. आणि अजून एक गोष्ट, स्नॅपडीलची डिलिव्हरी आज झाली. म्हणजे जे माझं प्रोजेक्टर आहे ना, त्याचं डिलिव्हरी आज. आणि आज मी एन टायमाला वरती होतो. त्यांनी फोन केला, मी म्हणलं की भाऊ उद्या येता का म्हणलं, कारण मी आज थोडंसं आउट ऑफ टाऊन आहे म्हणलं. ठीक आहे म्हणे. आणि संध्याकाळी मला मेसेज आला का अनसक्सेसफुल. आणि त्याच्यानंतर त्यांचा कॉल पण आला. तर मी त्यांना 48 आवर्स थोडा टाईम स्पेंड मागितला. बट उद्या त्यांना पुन्हा कॉल करतो, कारण प्रोजेक्टर आपल्यासाठी बहुत महत्त्वाचं आहे. हे रिटर्न बॅक गेलं नाही पाहिजे. So this is the My Artifact episode number 645. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 646. आजची तारीख आहे 11 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 12:45 वाजला. मला बहुत अंग पाय खूप दुखून राहिलं, स्पेशली मान, कारण करीब 3 घंट्यापासून मी असाच पिक्चर पाहून राहिलो. असाच तर मानेची पूर्ण लागून गेली. मी काय पाहिलं, आय हॅव अ सरप्राईज टू यू. Do you see red and blue? This is the 3D goggle. मी कसं आज डिलिव्हरी झाली प्रोजेक्टर, आणि काफी खुश होतो आज, कारण प्रोजेक्टर आला तर मी आता मस्त मूवी पाहीन 3D मध्ये मोठ्या स्क्रीनवर. तर इट्स नॉट हॅपन, कारण जे आहे काफी लो क्वालिटीचं आहे आणि इतकं काही चांगलं नाही आहे. आणि त्याला ॲडजस्ट करायला तर एवढा वेळ लागून जाते राव. म्हणजे ज्या प्राईजमध्ये मी घेतला आहे, म्हणजे 3,000 3,500 रुपयाचा, त्या प्राईजसाठी तो ठीक आहे. एवढं काही नाही, त्या प्राईजसाठी ते नॉमिनल प्राईज आहे, आणि मी त्याच्यापासून सॅटिस्फाय आहे. तर मागच्या वेळेस तो ESPNचा तो प्रोजेक्टर होता, तो त्याच्याकडून आणला होता, कोणाकडून, समुद्रे, तो डीजेवाला नाही का राहुल, त्याच्याकडून. तो कसा थोडा महंगा पण होता, पण त्याचे पिक्सल वगैरे कसं क्रिस्टल क्लिअर दिसत होते एकदम. म्हणजे त्याच्यात ब्राईटनेस पण खूप जास्त होता राव, बहुत जास्त. याचा ब्राईटनेस तर एवढा कमी आहे का दिवसाने तू पाहूच शकत नाही, बिलकुलच पाहू शकत नाही. याला फक्त पाहू शकते रात्री एकदम घंटा अंधारातच, अदरवाईज दिवसात ते इट्स कम्प्लिटली युजलेस. तरी मी रिग्रेट नाही,
जसं आहे तसं आहे. ॲक्च्युली याला कमी कमी मूवी तर पाहते रात्री, 3D नाही पाहता येत. दॅट्स रिअली रॉंग. बट अजूनपर्यंत मी त्याच्या हार्ड इनफ सेटिंगमध्ये गेलो नाही आहे, त्यामुळे मला पण अजूनपर्यंत डीपली माहीत नाही का याला अजून किती जास्त हे करावं लागेल. माइट बी मी हे डिस्टन्स बिटवीन धिस अँड वॉल इज टू मच, त्यामुळे बहुतेक त्याचे ते लेंथ आणि फोकस प्रॉपरली करत नाही, त्यामुळे बहुतेक प्रॉब्लेम झाला असेल का तो थोडा शार्पनेस दाखवत नाही आहे. लेंथ या कारण इट्स कम्प्लिटली किती डिस्टन्स असेल, करीब 1 मीटर 2 मीटरची डिस्टन्स आहे. 2 मीटर म्हणजे करीब 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फूट डिस्टन्स. सो हो, थोडा इफेक्ट ते येऊ शकते. थोडा आपण थोडं जवळ करू तर माइट बी थोडा चांगला ब्राईटनेस येईन, चांगला शार्पनेस येईन. तर आता करायचं, आता राहू 1 वाजला राहू. आता कुठं काही मूवी पाहायचा. उद्याच संडेच आहे. मी आता मूवी नाही पाहत. वाय? कारण त्याला बसून पाहावं लागेल. मी आता पाहतो बिग बँग थिअरी मोबाईलमध्ये. या पण फर्स्ट ऑफ ऑल मी जेवण करतो राव. मी जेवण नाही केलं आहे. जेवण करू का उद्या सकाळी करू? उद्या सकाळीच करून घे ना. आता हे नाहीतरी जेवल्यावर कसं हात पाय धुवा लागेल, पाण्याने हात थंड करावा लागेल. किती त्रास येते हा. एवढा त्रास म्हणजे जेवणाचाही त्रास. ॲक्च्युली काय की हा हप्ता नाही का माझ्यासाठी बहुत जास्त धावपळ करणार होती. मला कुठे रेस्टच नाही भेटणार आहो. ह्या सांगतो, जेन्युअनली सांगतो, मला कुठे रेस्ट करायचा वेळसुद्धा नाही भेटला. म्हणजे प्रत्येक संडेला, मागच्या संडेला मी या वर्धेलाच, मग तिथून अपडाऊन करत आल्यानंतर ड्युटीनंतर घरी आल्यानंतरही कसं एकदम येणं जाणं अपडाऊनमध्ये कसं पूर्ण लागून गेलेलं. आणि त्यामुळे मला बिलकुल असा टाईम नाही भेटला स्वतःसाठी, किंवा काही असं स्वतःसोबत काही करतो म्हणलं, काही इंटरनेट किंवा लॅपटॉप किंवा काही मूवीज वगैरे पाहतो म्हणलं, तर असं काही भेटलाच नाही राव टाईम. खूप दिवसांनी आता मला टाईम भेटला. तर बट हा टाईम कसा एक प्रकारे हे होऊन राहिला आहे. म्हणजे वाय? कारण आता उद्या कसं, आता सूरजचे पेपर झाले आणि आता तो म्हणे की उद्या येतो म्हणे, जे तुझ्याकडे खापरखेडाला करू म्हणे पार्टी. वेल ठीक आहे, ते पण ठीक आहे. आता सगळेजण आले तर ठीक, नाही आले तरी ठीक. मी उद्या एक वेळा फोन करेन सकाळी 10 वाजता आणि विचारीन का येत आहे का नाही. आणि विशालचा पण फोन आला होता. तो म्हणे का येताना एक छोटासा एक क्वार्टर घेऊन येशील म्हणे माझ्यासाठी, दारू IPची, आणि पोट्ट्यांसाठी वेगळी. तर पोट्ट्यांसाठी वगैरे मी नाही आणत आता, नाही ना हो. माझ्यापाशी आता 2,000 रुपये आहे, बँकेत 1,500 रुपये आहे, आणि माझा पेमेंट तर होईनच म्हणा, करीब एका हप्त्यात तर होऊनच जाईल. बट कसं आहे की मला कसं आता थोडंसं बॅकअप करणं शिकावं लागेल राव. या आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की मी जे काही काल केलं, तिथे वर्धेला होतो, गाडी खराब केली, त्याच्यानंतर ते गॅसचं रसीद वगैरे कुठे गेली, याच्यानंतर माझी हिंमतच नाही होऊन राहिली राव का वर्धेला जायचं. आय डोंट नो का होईल का नाही, मला काही कळून न राहिलं. आता तर बस थोडंसं आराम करू द्या. भोकात गेला पेपर, भोकात गेले मित्र. बस आता मी, माझा आर्टिफॅक्ट एपिसोड, माझा लॅपटॉप, प्रोजेक्टर, इंटरनेट, बस
काही नाही. आज आर्टिफॅक्ट एपिसोड खूपच आळशीच आहे ना. मी आज फर्स्ट टाइम आर्टिफॅक्ट एपिसोड एकदम असं बिलकुल पागलासारखा करून आलोय. Here it is, so it is. There is no change. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 646. Right now we are at Khaparkeda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 649. आजची तारीख आहे 13 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहे आणि मी काफी टायर्ड फील करून राहिलो आहे. कारण आज दिवसभरात कसं इकडे तिकडे फिरणं, थोडासा कुठे आरामच भेटला नाही. आज खूप दिवसांनी थोडं चांगलं बोलत आहे. आज थोडं जास्त बोलत आहे. वेल, मी इथे या घरात म्हणजे या आत्याच्या अपार्टमेंटमध्ये करीब 5 महिने झाले. 5 महिने. सो इट्स व्हेरी बिग टाइम. मोठा वेळ आहे. आणि कसं या महिन्यात नाही का. बोल ना आत्या. हॅलो. आहे ना व्हॉट्सअपवर. तो 9595 वालाच नंबर आहे तो. हो. नाही का नंबर. लिहून घे का कागदावर. 9595888700. हो, लिहून घे. हं. 8888. हो, डब्बा वगैरे आहे ते. मी ते पराठे वगैरे पाठवले होते. तेच आहे. हा, लिहून घे नंबर. हा. हा, 9595. हा, 88888700. हा, 700. हा. हा, ठीक. एक हाय पाठवून दे, मग मी तुला सगळे कॉन्टॅक्ट पाठवतो. हा, तर आता आत्याचा फोन होता आणि कसं मला थोडंसं एक बोलायचं. का बोलायचं. वेल, आत्याचा फोन होता आणि आत्याच्या घरी मी करीब दिवाळीत गेलो होतो. आणि दिवाळीच्या नंतर गेलोच नाही. म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिवाळी, नोव्हेंबरमध्ये तर गेलो नाही. सॉरी, नोव्हेंबरमध्ये दिवाळी होती. आणि त्याच्यानंतर 5 नोव्हेंबरला दिवाळी होती. हो, 5 नोव्हेंबरला दिवाळी होती. आणि त्याच्यानंतर मग मी गेलोच नाही. या त्याच्यानंतर मग मी कसं इकडे पेपर्स, प्रॅक्टिकल, एक्झामिनेशन आणि याच्यामध्येच बिझी झालो. आणि ते जॉब वगैरे, त्यामुळे मी आत्याकडे गेलोच नाही राव. आणि आत्याकडे, आणि इथं कसं मला थोडंसं फेअर वाटते. इथे कसं मी एकटा राहतो. इथे मला जे काही वाटते ते मी करू शकतो. आणि जे काय वाटते ते काय करू शकतो म्हणजे मी या प्लेसचा याचा काही वाईट फायदा नाही उचलत आहे. बट एक प्रकार कसं मला माझं एक स्वतंत्र भेटते. आता जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी नाही कसं एक प्रकारे माइंड फ्री पाहिजे, तेव्हा मी बहुत चांगल्याने एलॉबरेट करू शकतो. जर कोणी म्हणजे माइंड फ्री करण्यासाठी का पाहिजे, प्रायव्हसी. आणि जर मला प्रायव्हसी भेटत नसेल तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड बहुतच चांगल्याने नाही करू शकत. आणि मला ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करावा लागते, जो की इतकं काही खास नाही. सो
तर मला कसं एक प्रकारे प्रायव्हसी पाहिजे आणि इथे खापरखेडला नाही का मला काफी चांगली प्रायव्हसी भेटते आणि अं, खूप सारे अमेझिंग थिंग्स करता येते स्वतःसोबत एक्सपेरिमेंट करता येते आणि हा आर्टिफॅक्ट एपिसोड करता येते. सो मला म्हणायचं आहे की जो फॅक्ट आहे कोणता फॅक्ट आहे आत्याकडे गेलो नाही आणि आत्याचा आता मला फोन आला म्हणे बाबू तू तर काही येत नाही म्हणे गोधनीला म्हणजे तिकडे आत्याकडे नुसतं इथेच खापर खेळायलाच येते म्हणे आणि मी याच्याबद्दल नाही का मग इतकं काही जास्त येणं झालो मग झालं म्हणलं म्हणजे बाबा म्हणजे आत्याने आपल्याला एवढं काही दिलं आणि आपण जस्ट एक भेटीसाठी तुझं जाऊ शकत नाही म्हणजे तर मी स्वतःला थोडस एक प्रकारे गिल्टी फील करून राहिलो याच्याबद्दल की इट्स रॉंग इट्स डेफिनेटली रॉंग आपल्याला तसं झाला पाहिजे नाही पण हाच टाइम होता राहो नंतर टाइमच नाही बिलकुल टाइम नाही म्हणजे आता पहा आता मी शनिवारी निघेन आता आमचा रविवारचा टूर आहे आणि रविवारचा टूर असल्यावर तर मग मी वर्धेला जाईन हा मग मी अं, रविवारी तसाला वेळ होऊन जाईल ना राव किती वेळ हो आत्याकडे जायचं आहे आत्याकडे चाललं जाऊ बोलू हार्डली एक नाईट तर स्पेंड करायची आहे राव थोडस एक नाईट थोडी थोडस तर काढू शकतेस ना एक नाईट थोडी स्पेंड करू आणि बस वापस येऊन जाऊ म्हणजे आपल्याला थोडस बरं वाटेल आणि राईट आणि मला कसं एक प्रकारे मामाजीची खूप जास्त भीती वाटते त्यामुळे मी जात नाही कारण ते माझे सर आहे आणि म्हणजे मी मामाजींना म्हणतच नाही ऍक्च्युली ते एक प्रकारे सर आहे आणि जे त्यांनी माझ्यासाठी केलं आहे तर मी त्यांच्या नजरे मिळवण्या लायक पण नाही राहिलो असं वाटून राहिलं मला वाय कारण कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं होते माझ्यासाठी ते जॉब पाहून राहिले इथे मला जॉब दिले तर मला घर दिलं इट्स इट्स मोर दॅन अमेझिंग इट्स मोर दॅन ग्रेट इट्स अ मोर दॅन अमेझिंग सो काय आहे की या सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर नाही का आपल्याला नाही का आपल्या माणसाला विसरायला नाही पाहिजे पण कधी कधी त्या माणसाबद्दल रिस्पेक्ट असते आणि त्या माणसाला भीती असते आणि आपण नाही का कधी त्या पर्सनला एक प्रकारे भीतो आणि त्याला बोलत नाहीत याचा अर्थ हा नाही आहे की याचं काही अटेन्शनच नाही दॅट इज डेफिनेटली नॉट आज काय झालं आज सर्वात इम्पॉर्टंट आज माझा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा पेपर होता पेपर काही जास्त हार्ड नव्हता मोस्टली थेरीज होती आणि जर मी हार्डली याची पढाई केली असती तर मी हा पेपर काढला असता या खूप जास्त काही हार्ड नव्हता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज अ कम्प्लीट इझी सब्जेक्ट बट आजचा पण पेपर बॅक इवन या सेमिस्टर मध्ये मी जेवढे काही पेपर दिले ना सगळेच बॅक एकही क्लिअर नाही तो प्रॉब्लेम काय कोणती गोष्ट अचीव करण्यासाठी किंवा कोणती गोष्ट अक्वायर करण्यासाठी आपल्याला लागते पर्पज पर्पज एक खूप महत्वाची गोष्ट आहे पर्पज म्हणजे काय म्हणजे एक प्रकारे या गोष्टी मागे लागणं म्हणजे म्हणजे काय आपल्याला जर ही गोष्ट नाही केली तर आपल्याला ही गोष्ट भेटू शकत नाही व्हॉट इज दॅट मीन याचा मिनिंग असा आहे की आपण पढाई केली नाही तर आपल्याला जॉब नाही भेटत बट इथे आपल्याला जॉब तर भेटली मग पढायची का गरज कम्प्लिटली विदाउट पर्पज डुईंग इंजिनिअरिंग म्हणजे आता मला कळून राहिलं ना आता मला जॉब तर भेटून राहिली तर मग मी आता कशाला हार्डवर्क करू आणि मग मला आता इंजिनिअरिंग करायचंच नव्हतं ना मला फक्त मुंबईला सेटल व्हायचं होतं आणि जे की या जॉबद्वारे मी समजा जर झालोच तर इट इज मोर दॅन गुड करावं का तर आता आपले पेपर असेच बॅग राहू द्यावं किंवा काही ना काहीतरी याच्यापासून आपल्याला काही ना काहीतरी शिकावं लागेल का आपल्याला हा आर्टिफॅक्ट एपिसोड कशासाठी केला मी आर्टिफॅक्ट एपिसोड यासाठी केला आहे तर जर मी एक प्रकारे वाईट दिशेवर चाललो किंवा वाईट मार्गावर चाललो आणि या वाईट मार्गावरून चालल्यानंतर आपल्याला कळत नसते का
कोणतं राईट आहे, कोणतं रॉंग आहे. आणि कधी काय आपण रॉंग मार्गावर चालतो आणि आपल्याला वाटते का तो राईट मार्ग आहे. आणि याच्याच मध्ये आपल्याला एक प्रकारे कन्फ्युजन होते. तर आपल्याला हे आर्टिफॅक्ट एपिसोड रेप्रेझेंट करते का तू कोणत्या मार्गावर आहे, तू राईट आहे का रॉंग आहे, आणि तू रॉंग मार्गावर असं तर ते राईट आहे का रॉंग आहे. एक प्रकारे नाही का डिसिजन हे आर्टिफॅक्ट एपिसोड करते. आता मला माहित आहे ना का मी पढाई नाही करून राहिलो आणि पढाई नाही केल्यामुळे माझे पेपर बॅक लागून राहिले, हे मला आता क्लिअरली व्हिज्युअलाइज होऊन राहिलं. राईट. तर याच्यासाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे थोडा बहुत तर पढाई करावं, काही जास्त नाही. आता आपण नाही का MSBT चे पुस्तक नाही वाचू, नाही इंजिनिअरिंगचे पुस्तक, माझ्यापाशी एक सोल्युशन आहे. दिस इज द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑब्जेक्टिव्ह. एक प्रकारे कसं आहे, डिप्लोमा फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी बहुत चांगली स्टडी मटेरियल आहे आणि मला वाटते याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. कारण याच्यात एक छोटे छोटे टॉपिक्स आहे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहे, ते आपल्याला वाचायला पाहिजे. आणि याच्यामुळेच आपले एक प्रकारे समजा जर विचार कर, एक एक थिंग विचार कर, तुझं समजा जर मुंबईला समजा जर ट्रान्सफर नाही झाली आणि तुला समजा जर इथेच नागपूर किंवा भुसावळ किंवा परडी वगैरे कुठेही तुला जावं लागलं, आणि तुझं जे फिल्म मेकिंगचं जे ड्रीम आहे ते एक प्रकारे थोडंसं स्टॉप झालं, तर तू डिसअपॉइंट होशील. राईट. आता तुला मुंबईला जायसाठी काही ना काहीतरी तर करावं लागेल आणि काही ना काहीतरी करणं मीन्स इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग केल्यानंतरच आपल्याला नाही का काही ना काहीतरी करता येईल, मुंबईला सेटल होता येईल. मुंबई खूप मोठी सिटी आहे आणि या मोठ्या सिटीमध्ये आपल्याला कसं एक प्रकारे सेटल होण्यासाठी बहुत काही पापड बेलावं लागेल. आणि इंजिनिअरिंग हे त्याच्याच एक पार्ट आहे ना, तर आपण कसं जाणून घ्यायला पाहिजे का हे आहे, यांनी राईट होते, यांनी रॉंग होते. पण आता तर पेपर खराब झाले, आता सांगून का फायदा, आता सांगून का फायदा. जे पढाई करणारे लोक आहे ते पण पढाई नाही करत आणि तू तर जॉबवर आहे रे भाऊ, आणि तुझं तर गॉड नोज का होणार आहे. कम्प्लिटली मलाच नाही म्हणून. आपल्या लाईफ मध्ये जे छोटे छोटे पाथ आहे, छोटे छोटे डेस्टिनीज आहे किंवा छोटे छोटे अचिव्हमेंट्स आहे, याला मी कळू शकून राहिलो म्हणजे समजू शकत नाही का याचा इम्पॉर्टन्स काय आहे. मी याला एक प्रकारे कसं आळसामध्ये लेट इट गो करतो, जाऊ दे यार, करून घे, उद्या करूया पढाई, परवा करूया पढाई, निर्वा करूया पढाई. बट असेच दिवस चालले जाईन आणि मी कोण आहे यार, मला फिल्म मेकिंग बनायचं आहे, मला मला फिल्म मेकिंग बनायचं आहे, मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, फिल्म बनते कशी याचे कोर्सेस जॉईन करायचे आहे. आणि जर मी हे करू शकत नाही आहे कारण नागपूरमध्ये बिलकुलच फिल्म मेकिंगचे क्लासेस नाही आणि जे काय आहे ते मुंबईलाच आहे. आणि इवन इफ आपली डेस्टिनी मुंबईलाच आहे आणि तिथूनच आपल्याला आपले टार्गेट सगळे अचीव करायचे. हे इम्पॉर्टंट फॅक्टर. वेल, पेपर तर जसा गेला तसा गेला. बट आज एक चांगली गोष्ट झाली, सूरज आणि प्रतीक सोबत आज मी भेटलो, खूप दिवसानंतर आम्ही भेटलो. करीब हो 6-7 महिन्यानंतर भेटलो वाटते. तुषार पण होता, बट तुषारला मी 2-3 वेळा भडवायला मी फोन केला भाऊ, आणि स्टार्टिंगला म्हणे ओके म्हणे, ठीक आहे म्हणे, येतो म्हणे. आणि नंतर जेव्हा लोकेशनवर भेटायचं होतं तेव्हा मी त्याला 2-3 वेळा फोन केला, बट हा बंदा यांनी फोन पिकअप सुद्धा नाही केला. त्यामुळे तुषारला भेटायचं राहून. ठीक आहे, जाऊ दे.
मित्र आहे, त्यांच्या लाईफमध्ये ते लोक बिझी आहे, त्यांच्या लाईफमध्ये आपल्या व्यतिरिक्त पण काही दुसरे सब्जेक्ट आहे आणि त्याला काहीतरी त्याच्या लाईफमध्ये अचीव्ह करायचं आहे. सो इज ग्रेट फॉर हिम, राईट? काही जास्त फॅक्टर लक्षात घ्यायची किंवा समजून घ्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. आता मी जेवण करतो, झोपतो यार. कारण मी काल रात्री कसं 12 वाजता झोपलो, सकाळी 6 वाजता उठलो आणि त्याच्या अगोदर म्हणजे इथे खापरखेड्याला होतो तेव्हा पण मी रात्री रुटीन मध्ये खूप झालं आणि आज दिवसात तर मी पेपरच्या वेळेस ट्रॅव्हलिंग मध्ये पण असं इतकी भयानक झोप लागत होती ना का बहुत जास्त. तर मला वाटते काय पिक्चर न पाहता आता 9 तर वाजले, 9:15 झाले आहे. थोडसा इंटरनेट वगैरे छेडायचं, जेवण करायचं, दात वगैरे घासायचे, तोंड धुवायचं आणि प्लीज झोपून जायचं. इंटरनेट कसं बंद होतं तर मी त्याला म्हणलं येऊ का म्हणलं, तर तो म्हणे माझी गाडी खराब झाली म्हणे, त्यानं प्लॅन ऍक्टिव्हेट करून दिला. आणि पेटीएम थ्रू पैसे पाठव म्हणे, तर पेटीएम थ्रू अनसक्सेसफुल झालं. मला वाटते की उद्या सकाळी तो भेटेल असतो, उद्या त्याला देऊन जाणार. So, this is the end. This is the My Artifact episode number 649. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Oh, hello. This is the My Artifact episode number 650. आजची तारीख आहे 12 डिसेंबर, सॉरी 14 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे आजची तारीख आहे 14 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. माझा 3D गॉगल्स आहे. ज्यापासून पेपर खतम झाले, म्हणजे कालपासून पेपर खतम झाले, तर मी आता काफी फ्री आहे असं मी ठरवलं. पण असं नाही आहे. काल आर्टिफॅक्ट एपिसोड वर काफी डिस्कशन झालं माझं का मी इंजिनिअरिंग बद्दल फोकस करणं आहे, कारण माझ्या मागे पर्पज नाही. जेव्हा आपल्या कोणत्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी आहे ना का आपल्याला पाहिजे पर्पज. इंजिनिअरिंग करण्यासाठी जॉबची पर्पज होती, पण आपल्याला जॉब तर भेटला विदाऊट इंजिनिअरिंग. विदाऊट इंजिनिअरिंग म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंग, कमी दर्जाचा जॉब आहे, बट जॉब तर आहे. आणि कसं मी स्वतःला सॅटिस्फाय तर होऊन राहिलो आणि त्यामुळे काय होऊन राहिलं की त्यामुळे माझा एक प्रकारे पर्पज लॉस झाला आहे आणि त्यामुळे मी इंजिनिअरिंगवर फोकस नाही करून राहिलो. बट मी एक नवीन पर्पज क्रिएट केला माझ्या लाईफमध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी. कोणता? इंजिनिअरिंग करणं नाही करणं हे चॉईस माझ्यावर आहे. माझ्यावर म्हणजे एक प्रकारे डेस्टिनीवर आहे. जर मला माझा जॉब समजा जर मला मुंबईमध्ये भेटत असेल, जर माझा जॉब मला मुंबईला भेटत असेल, इट इज सो गुड, सो नाईस. आणि मुंबईमध्ये भेटलं तर मग मी माझे फिल्म स्टडी स्टार्ट करू शकतो. फिल्म स्टडी म्हणजे फिल्म स्कूलमध्ये जाऊ शकतो आणि तेव्हा माझी इंजिनिअरिंग कम्प्लिटली फेड होऊन जाईल. तेव्हा मी पण सपोर्ट करीन का आपलं सगळा फोकस फिल्म मेकिंग कडे गेला पाहिजे, ना की इंजिनिअरिंग कडे. आणि इंजिनिअरिंग जर मी मुंबईला गेलो तर इंजिनिअरिंग माइट बी मी सोडूनही देईल, मला त्याचं काही गरज नाही. कारण मला सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर होता मुंबईला सेटल होणं. आणि जर मी विदाउट इंजिनिअरिंग जर मी मुंबईला सेटल होत असेल तर मग मला इंजिनिअरिंग करायची काही गरज नाही असं मला वाटते. आणि जर मुंबईला माझं सेटल झालं नाही तर मग मला इंजिनिअरिंग करायला म्हणजे तेव्हा माझ्यापाशी कोणतं चॉईस राहणार नाही का मी का करू का नाही. तेव्हा आता माझ्यापाशी मग इंजिनिअरिंग शिवाय दुसरा काही पर्याय उरणार नाही. आणि तेव्हा मग मला ते पर्पज क्रिएट होईल आणि मग मी त्याच्या मागे लागू शकतो. कारण मुंबईला सेटल होणं माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. कारण
आता जे आतापर्यंत मी एफर्ट घेतले ते एफर्ट मी घेतले. आता जे काही मॅजिक स्टफ आहे ते आता डेस्टिनी दाखवले. ते माझी डेस्टिनी काही युनिव्हर्स आता माझ्या लाईफ मध्ये काही ना काही मॅजिक करेल. व्हॉट यू मीन युनिव्हर्स तुझ्या लाईफ मध्ये काही ना काही मॅजिक करेल आणि तू जस्ट वाट पाहत राहशील अँड देन एव्हरीथिंग इज हॅपन? असं नाही ना. म्हणजे हे बघ, मला वाटते आपल्या लाईफ मधले आपले डिसिजन आणि आपण जे आहो याच्यावर 100% रिस्पॉन्सिबल मी आहे. या तर आपण ठरवू ना, आपल्याला मुंबईला जायचं आहे, तर यासाठी तू काय ना काय एफर्ट घे ना. युनिव्हर्सला कशाला समोर ढकलते का म्हणते का आतापर्यंत मी हे केलं, आता बस युनिव्हर्सला काही ना काहीतरी मॅजिक करून मला मुंबईला पाठव. इट्स नॉट गुड. म्हणजे जर टेक्निकली विचार केला ना, तर हे बघ, ज्युनियर इंजिनियरचा जॉब एक प्रकारे जॉब आहे जो रिलेट करते इंजिनिअरिंग किंवा प्लांट मध्ये रिलेट असं. तिथेच मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे, हेडक्वार्टर मध्ये तिथे प्लांट नाहीये मुंबईला, तर तिथे ज्युनियर इंजिनियरचं का काम आहे? राईट. एक टेक्निकल विचार कर ना. आणि समजा जर युनिव्हर्सनी तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी मॅजिक करत आहे आणि पुढे पण करत राहील, तर याच्यावर कशाला डिपेंड राहते यार राव. तू स्वतः काही ना काही कर ना. स्वतः थोडस मामाजीला थोडस विचार म्हण थोडसा का. नाही म्हणजे मी स्वतः म्हणेन ना, जेव्हा माझा इंटरव्ह्यू राहील तेव्हा मी ऍज अ रिक्वेस्ट करीन त्यांना की सर, जर मला माझी पोस्टिंग जर माझी मुंबईला होत असेल तर दॅट इज रिअली गुड. तर इट्स ग्रेट. कारण आपण आपल्या लाईफ मध्ये जे काही चांगले वाईट डिसिजन आणि जे काही आहे ते आपल्यावर डिपेंड राहते. सो मला वाटते का युनिव्हर्सवर जास्त बिलीव्ह न ठेवता आपण स्वतःवर विश्वास ठेवणं जास्त गरजेचं आहे. राईट. आज आज कसं आज वाटलं राव, म्हणजे पेपर झाल्यानंतर लोक कसे रिलॅक्स होतात. मला वाटलं का चला आपण काही ना काहीतरी वाईट करून राहिलो. वडिलांचा फोन आहे. हा हॅलो आई, बोल ना. हो झालं ना, जेवण झालं ना. हे बेसन आणि भात होतं, बेसन भात पोळी वगैरे. नाही नाही नाही, त्यांनी पाठवलं. हो, डब्यात आहे. हा, हा. जेवलो ना, जेवलो ना. आता नाही जेवत. काल ती तो आलू चटणी होती, आलूची चटणी आणि नंतर त्याला तेल लावलं, गरम पोळ्या केला आणि त्याला तेल लावून हे केलं. हॉटेल होतं ना. आम्ही 4 वाजताच निघालो. हो, 4 वाजता निघालो. गाडी वगैरे भेटत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे लवकर निघालो 4 वाजता. हा, हा. काहून तब्येत वगैरे बरं नाही का? थंड आहे, थंड लागली का? हा. बाकी सगळं ठीक. बाकी सगळं ठीक आहे घरी वगैरे. हा. बरं जमलं तुम्ही ना तर या रविवारी वगैरे समजा तर येऊन जाईल. हं? काय म्हणला? हो, पगार झाला ना. उचलला नाही, कॅश आली. कॅश नको, चेक आला. आता तो बँकेत जमा होईल, त्याला 2 दिवस लागेल. होईल ना. हो, 2 दिवस लागेल. पैसे नाही आता माझ्याकडे कुठे जास्त पैसे राहून मला माझे पैसे नाही लागत. हा, 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 हा. का पाहतोय? बाकी काल 2,000 रुपये वडिलांनी सांगितले, 2,000 रुपये काढले, 2,000 रुपये काढले. हा. ते पगाराचे खातो, ज्याच्यावर ते पगार वगैरे जमा होतो त्याच्यावर.
टाइम वेस्ट केला. किती हे असं ना, आईचा फोन तर नेहमीच येतो. मला माहिती आहे का, माझ्या डेस्टिनी मध्ये मी कुठे जाईल, मी आता नागपूरला आहे, इवन मी मुंबईला जाईन, आणि समहाव मी माझी डेस्टिनी अचीव केल्यानंतर कुठे कुठे पण जाईल, या न्यूयॉर्क, लास वेगस, LA, हॉलिवूड वगैरे वगैरे सब. तर तिथे नाही का, माझ्या आईचा फोन तर नेहमी येणार, भाऊ कसा आहे, जेवण केलं का नाही, का केलं, आणि बाकी सगळं ठीक आहे का, वगैरे वगैरे. हे कसं आईची एक प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी आहे का मुलांबद्दल जाणून घेणं, का मुलगा कसा आहे, का आहे. तर फॅमिली किंवा पॅरेंट्स हे नेहमी सोबत राहतात, कुठे जा तुम्ही, एक प्रकारे रिलेशन बॉन्ड असते. आई म्हणजे ती माझी आई आहे, हा माझा मुलगा आहे, एक प्रकारे बॉन्ड असते. मित्रांमध्ये नाही का हा बॉन्ड नाही का एक प्रकारे कमी असतो, बट इमोशनल अटॅचमेंट बहुत जास्त असतो. म्हणजे हे बघ, हे आई हा मुलगा, मधात एक बॉन्ड आहे, कोणता आहे, आई वडिलाचं नातं किंवा आई आणि मुलाचं नातं. बट मित्रामित्रामध्ये कसं बॉन्ड असते, असं असते बॉन्ड, याच्यात एकच बॉन्ड असते, याच्यात काही वेगवेगळं नसते, हा एकच असते एकदम फिक्स. याच्यामध्ये कोणता पाईप ना राहत किंवा जॉईंट ना राहत किंवा काही, एकच असते. मग समूह हा थोडासा दूर चालला जाते, आणि मग थोडासा हळूहळू पॉइंट कमी होत जाते, हळूहळू याचा डायरेक्ट थोडा कमी होत जाते, म्हणजे बॉन्डिंग बिटवीन देम थोडा कमी होऊन जाते. म्हणजे जस्ट लाईक आता मी कसं नागपूरला राहतो, रेस्ट ऑफ द पीपल जे माझे मित्र आहेत ते वर्धला राहतात, तर ते काही प्लॅन वगैरे करतात तर मी इन्व्हॉल्व नाही होतो, व्हाय, कारण मी ते नागपूरला राहतो. बट ते सांगतात, ग्रुपवर चॅट करतात, मग मला माहित होते, आणि मग मी त्यांच्यासोबत बोलतो. आता रविवारी टूर आहे, आता मी एनकरेज करून आलो सगळ्यांना, मग सगळेजण येईल. सो मच अमेझिंग, सो मच नाईस मॅन. कारण हेच एक आपलं एक काम असते का, आपण मित्रांसोबत खूप चांगल्याने टाइम स्पेंड करतो. कारण राव, विचार कर ना, मी आता मगाशी नाही का फोटोज पाहत होतो, इट फील्स रिअली गुड टू मी. कारण नाही का, मागच्या वेळेसचे जे फोटो, मागच्या टूरच्या वेळेस जे फोटो बघितले, बहुत चांगले वाटले राव. कारण खरंच असं वाटलं का, माझ्या कसं तो, म्हणजे मी कसं खूप रागात होतो, बहुत रागात. आता जॉब मध्ये माझ्यासोबत जे काही बलात्कार होते तो होतेच, याच्याबद्दल मी काही जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण मला त्याच्याबद्दल काही इम्पॉर्टन्स वाटत नाही माझ्या लाईफ मध्ये. त्यामुळे हे जस्ट एक्सपिरियन्स आहे, बस याचाच हे आहे, याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. तर माझ्यासोबत जॉब मध्ये जेवढा काही बलात्कार होतो, आणि त्याच्यानंतर मला जेवढा काही राग येते ना, आणि राग आल्यानंतर मग अचानक माझ्यापाशी मोबाईल होता, मग मोबाईल मध्ये मी अचानक गॅलरी मध्ये गेलो, आणि अचानक फोटो पाहायला लागलो. इट फील्स रिअली नाईस टू मी. हळूहळू स्माईल आली तोंडावर, आणि असं वाटलं का राव, यावेळेस टूर करा. कारण टूर केल्यामुळे नाही का कसं होते का, बहुत चांगलं वाटते. कारण सगळेजण सोबत राहतात, आपण काही ना काहीतरी करून राहिलो, म्हणजे असं वाटतं का आपण आपली लाईफ जगून राहिलो. या, कारण हे बघ, आपण रोज डेली जॉब करत आहे, काही फॅक्टर आहे का, काहीच नाही, काहीच. या जॉब मध्ये शिकण्यालायक आणि खूप जास्त अमेझिंग होत आहे आपल्या लाईफ मध्ये असं बिलकुल वाटत नाही, बिलकुलच नाही. एकदम बहुत बेकार आणि बहुत बेकार, सो बस. तर आपली लाईफला आता या एकदम बेकार स्थितीमधून थोडं चांगलं बनवायचं असेल तर काय करायचं, राईट? थोडस मित्रांसोबत हँगआउट करायचं, तर मी तेच करत आहे. मी सगळ्यांना आता एनकरेज करून राहिलो आहे, आणि
मी या रविवारी टूरला जाईन, कुठेतरी बेमला नावाचं टूर आहे, पण जाईन, सगळेजण जाईन. कारण हेच एक फॅक्टर, इम्पॉर्टंट फॅक्टर असते. कारण जेव्हा नाही का नियर अबाउट 10 किंवा 15 वर्षानंतर जेव्हा आपण विचार करतो का या 10-15 वर्षात मी जॉब केला, पण जॉबचा एकही दिवस मला प्रॉपरली आठवून नाही राहिला का त्या दिवशी काय झालं होतं. नाही आहे, कारण जॉब जॉब असते. जसं आपल्याला स्कूल डेज खूप आठवते बाय, कारण त्याच्यामध्ये आपण स्कूल तर असतेच, पण मित्र असते आणि त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करतो आपण. जॉब मध्ये का असते, एम्प्लॉई असते आणि एम्प्लॉई सोबत कसं इतकं जास्त कनेक्शन बनत नाही. मित्रासोबत बहुत चांगल्याने बनते. मग काही काही जॉबमध्ये आता, बाकीच्या जॉबमध्ये वगैरे असं नाही. आता ज्याप्रमाणे माझी डेस्टिनी आहे फिल्म मेकर बनायचं, त्याच्यामध्ये नाही का एव्हरी डे मी काही ना काहीतरी नवीन शिकेन आणि एव्हरी डे काही ना काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करेन. सो दॅट्स वाय मला तो जॉब खूप आवडते आणि त्यामुळेच मी त्याच्या मागे चाललो. आणि मी लायबल पण आहो, कारण ज्याप्रमाणे मी फिल्म रिअलाइज करतो, इमॅजिन करतो, इट्स सो मच ग्रेट, सो मच नाईस. कारण जे गोष्टी आहेत ग्रेट. सो आता तर काही नाही, तरी 10:30 वाजत राहिले. अं, आता थोडस मॅन ऑफ स्टील पाहतोय. 3D गॉगल्स आहे माझ्यापासून. 3D गॉगल्स म्हणजे असा थोडासा इफेक्ट थोडासा कमी आहे, बट ऍक्च्युली काय आहे, थोडासा ब्राईटनेस वाढवायचा आणि थोडा जवळून पाहायचा या डिस्टन्स वरून, थोडासा 3D इफेक्ट मिळतो, थोडा चांगला दिसते. So this is the My Artifact episode number 650. Right now we are at Khabarkana, Maharashtra.